रेवा सागर, अरबी समुद्र आणि त्याला देख सकता है रेवा सागर का दृश्य। रेवा सागर का दृश्य देख सकते हैं। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। वाह। इथून आता रेवा सागरमध्ये चाललो आहे। रेवा सागरचं दृश्य बघू शकता। खूप सुंदर असा रेवा सागर आहे। हे पक्षी यांना सर्व मुरमुरे आणि बिस्किट टाकले तर त्याच्यामुळे हे खायला येतात। तर इकडे तिकडे पाणीच पाणी, सागराने पूर्ण व्यापलेलं सुंदर असं वातावरण आहे। आणि या बोटीमध्ये मला कॅबिनमध्ये जागा मिळाली। गाडी कसं चालवतं ते सर्व बघायला मिळालं। खूप छान आहे रेवा सागर, बघू शकता सागर। हा सागरी किनारा, हा सागरी किनारा, सागरी किनारा, ओला सुगंध वारा, सागरी किनारा, ओला सुगंध वारा, ओला सुगंध वारा, सागरी किनारा, सागरी किनारा, अरबी समुद्र, रेवा सागर। नर्मदा मैया या सागराला मिळालेली आहे। खूप रमणीय असा हा प्रवास आहे। परिक्रमा करताना जो आनंद मिळतो त्या आनंदाला तोड नाही। सर्व सुख दुःख त्या ठिकाणी विसरून सकाळी परत नवीन ऊर्जा मिळते आणि माणूस या सगळ्यामध्ये सुख दुःख विसरून नव्याने सुरुवात करतो। आणि हे वातावरण ऑटोमॅटिक असं बनतं का नवीन ऊर्जा तयार होते। आपण बघू शकता हा सागराचा अथांग असा पसरलेला सागर, नजर पुरत नाही तोपर्यंत पाणीच पाणी। माझं तर सौभाग्य समजतो मला इथून म्हणजे या ठिकाणाहूनही या सागरातून प्रवास करायला मिळाला। आणि हजियारा ते गोगा तो पण 6 तासाचा प्रवास मागच्या वर्षी करायला मिळाला। आणि यावर्षी सागर किनाऱ्याने मुंबई मांडवा ते वेंगुर्ला भोगवे बीचपर्यंत समुद्र सागरावर फिरण्याचा सौभाग्य मला लाभलं। खरोखर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की हे सगळं निसर्ग सौंदर्य मला अनुभवायला मिळालं। हे सगळं माझ्या परिवाराच्या सहकार्यामुळे, परिवाराने सपोर्ट केल्यामुळे हा जीवनाचा आनंद मला घेता आला। सर्वप्रथम मी माझ्या परिवाराचं आभार मानेल की त्यांनी मला कुठल्याही प्रकारची अडचण आणली नाही। कुठे जाताना हसतमुखाने सर्व मला फिरण्याकरता परवानगी देतात आणि त्यामुळे मलाही
या निसर्गाचा सौंदर्याचा आनंद घ्यायला मिळतो. खरोखर मी भाग्यशाली आहे असं मी स्वतःला समजतो. पण सगळं समुद्र बघू शकता. खूप सुंदर असं वातावरण आहे. अथांग पसरलेला हा सागर यासाठी स्फूर्तिदायक आहे. या बोटीमध्ये कमीत कमी 200 प्रवासी आहे आणि परिक्रमा करत असताना पायी परिक्रमावाल्यांना 250 रुपये आणि जे ट्रॅव्हल्सना परिक्रमा करतात त्यांना 500 रुपये तिकीट आहे. सर्वसाधारण 2 तासाचा अंतर आहे. गर्दी आल्यानंतरच गाडीमध्ये पाणी घुसल्यानंतरच बोटी निघतात. किमान आता 6 ते 7 बोटी या ठिकाणून एका टायमाला भरून निघालेले आहे. एवढे प्रवासी तेवढे परिक्रमावाले तिथं सकाळपासून वेटिंग होते. आता सर्वांना बोटीमध्ये जागा मिळाल्या आणि 5-6 बोटी पुढील मार्गासाठी मार्गस्थ झालेले आहे. आपण बघू शकता हे ड्रायव्हर कॅबिन आहे. इकडे ड्रायव्हर साहेब आहे बोट चालवतात. सगळं या ठिकाणी मशीन आहे. 1 घंटे बाद लगती है ना, 1 घंटे बाद नहीं आया. अच्छा 1 घंटे बाद भैया आहे. साधारण आता या ठिकाणाहून 1 तासामध्ये गंगा मैयाचं आणि सागराचं संगम होणार आहे. संगमापासून पुढे पण संगमाच्या खालून आपल्याला पुढच्या मार्गाला जायचं आहे. पलीकडच्या बाजूला मिठी तलाई आहे त्या साईडला आपल्याला जायचं आहे. अथांग सागर आहे. पाणीच पाणी. कुठेही काही दिसत नाही. पाण्याशिवाय काही दिसत नाही. परत एकदा नर्मदे हर.